नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? आज मी माझ्या आईसाठी एक ब्लॉग काढणार आहे आमच्या ट्रिपचा. आम्ही जात आहोत गोकर्ण, मुर्डेश्वर आणि साऊथ गोव्याला. गेला 1 महिना आम्ही ह्या ट्रिपचा प्लॅन बनवत आहोत आणि फायनली तो सक्सेसफुल होतो आहे. खूप आनंद होतो आहे. हा मालाडचा रस्ता आहे, मालाड टू एअरपोर्ट, मुंबई एअरपोर्टसाठीचा. वाजले असतील 12 सव्वा 12. वाजले आहेत 12:30 आणि तुम्ही ट्रॅफिक पाहू शकता एवढ्या रात्रीची पण. बोलतात ना, मुंबई 24 तास जागी असते, हेच त्याचं एक उदाहरण. हे निघालो. तुम्ही पाहू शकता इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. हे उतरलो आम्ही विमानतळाच्या आवारात. इथेच मला माझे मित्रही भेटतील. हे पौर्णिमा आहे, प्रथमेश आहे, विश्वेश आहे, नचिकेत आहे आणि निकिता आहे. हे पुढील 5 दिवस माझ्यासोबतच असतील. ही एअरपोर्टची एंट्री. आमची 3:55ची गोव्याची फ्लाईट आहे. त्यासाठी नचिकेत तिकीट प्रिंट्स करून देत आहे आणि तोपर्यंत मी बाकीचं शूट करून घेते. एअरपोर्ट खरंच खूप स्वच्छ आहे आणि मोठं आहे. हे आमच्या बॅगेचं वजन केलं जात आहे आणि त्याच्यानुसार टॅग लावत आहेत. त्याच्यानंतर आम्ही थोडं विमानतळावरती फिरलो तर हे कॅन्डी शॉप दिसलं मला. माझा मोह आवरला नाही याला शूट करून घ्यायचं. खूप कॅन्डीज होत्या. हे असं दिसतं एअरपोर्ट. हे आता आम्ही बोर्ड करत आहोत आणि हे बसलो. एअर एशियाची प्लेन होती ही. फक्त 1 तासाचा प्रवास होता, जो काही जाणवलाच नाही. खूप मस्त वाटलं. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. तुम्ही घेऊन पहा कधीतरी. हे टेक ऑफ घेत होतं एरोप्लेन. हे आता तुम्ही वरून पाहाल दृश्य. खूप सुंदर होतं. हे दुसऱ्या विंगच्या साईड.
आता उतरलो आम्ही दाबोळी विमानतळावरती, जिथे आम्हाला शूट करण्यास अलाउड नाहीये, म्हणून हे थोडंफार जे काय शूट करता आलं ते केलं. आणि तिथून आम्ही एक कॅब केली मडगावच्या रेल्वे स्टेशनसाठी आणि पोचलो मडगावला. इथून आमची काहीतरी 7:30ची ट्रेन होती मडगाव टू कुमठा. ती आम्हाला पकडायची होती पण ती लेट झाली, तर ही 8 वाजताला ट्रेन आली. ही निकिता, पौर्णिमा आणि पलीकडच्या साईडला विश्वेश, नचिकेत. हे उतरलो आम्ही गोकर्णच्या स्टेशनला. काय माहिती म्हणजे सिग्नल असावा, पण कुमठ्याच्या ऐवजी अलीकडेच आमची ट्रेन थांबली गोकर्णला. आणि गोकर्णाच्या रेल्वे स्टेशनपासून आमचं राहायचं ठिकाण खूप जवळ होतं. मग आम्ही पटापट उतरलो आणि गाडी केली 6 जणांसाठी. हेच ते तुम्ही पाहू शकता. इथे आम्हाला रस्त्याने मिठागरं सुद्धा पाहायला मिळाली. आणि आम्ही जिथे राहत होतो तिथेच एक जवळ रथ सुद्धा होता. तिकडे 2 फेमस मंदिर आहेत, एक महागणपती करून आणि एक महाबळेश्वर करून. तुम्हाला मी ते व्हिडिओच्या एंडला फोटोज दाखवेन मी त्याचे. पण हा रथ तिकडे रस्त्याच्या एका कडेला होता आणि याचा दोरखंड तुम्ही पाहू शकता. अक्षरशः त्याच्या मनगटा एवढा आकार असावा असा हा दोरखंड होता. त्याच्यानंतर खूप जवळ असा हा मेन बीच होता. एक 15 मिनिटाच्या अंतरावरती असावा हा बीच. इथे तुम्हाला मसाल्याची दुकानं खूप मिळतील आणि वास पण खूप सुंदर येतो त्या दुकानाच्या समोरून जाताना. हे पहिलंच दुकान बघू शकता तुम्ही. हे पेढ्याचं दुकान, हे कपडे, हे मसाल्याचं दुकान मोठंवालं. ते इथे टॅटूही काढू शकता तुम्ही आवडलं तर. हे परत एकदा मसाल्याचं दुकान. हे लाकडात घडवलेल्या मूर्त्या होत्या. आला आपला बीच जवळ आला.
साधारणतः 4 वाजले असावेत. जाम भारी आहे. सनसेट पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो गोकर्णाच्या मेन बीचला. तो डोंगर दिसत आहे तिथपर्यंत आपण चालत जाणार आहोत. पाणी खूप थंड लागतं. ही काही वेगळीच मजा असते समुद्राच्या पाण्यात पाय बुडवण्याची. हे छोटे खेकडे होते मला जे रस्त्याने चालताना दिसले. ते असे स्वतःला वाळूत रुतवून घेतात ना, ते काही औरच आहे. खूप छोटे खेकडे होते पण त्याच्या नांग्या खूप मोठ्या होत्या. हे आपण पोचलो बीचच्या लेफ्ट साईडला जिथे काळा कातळ होता नुसता. तिथून पण खूप सुंदर दिसत होतं आणि इकडून सनसेट खूप बघायला छान होतं. म्हणजे तुम्ही पण याल ना तर लेफ्ट साईडला जा, मजा वाटेल तुम्हालाही. त्याच्यानंतर आम्ही जिथे राहत होतो ना तिथून आम्ही हा एक शॉट काढला होता रात्री. हे महागणपती मंदिर आणि हे महाबळेश्वर मंदिर. आम्हाला इथे शूटिंग अलाउड नव्हती म्हणून फोटो टाकलेत मी. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.